नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेता सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपण देव देवता सगळेच आपले यायला लागलेत बरं का. आपण विविध घटकाच्या लोकांपर्यंत जाणार आहोत आणि तिथला विकास काय आहे, इतिहास काय, सगळंच जाणून घेणार आहे बरं का. जागृत, पहिला इकडे दाखवा. हे गणपती आहेत, हे दाखवा इकडचा रस्ता. हे जेव्हा आपले जनार्दन कारंपुरी जेव्हा अध्यक्ष होते, हे त्या लोकांनी त्यांनी हे सगळं ह्या मूर्तिकारासाठी जागा दिली आणि त्यांना करून खाण्यासाठी जागा दिली. भाडं घेतात बरं का, फुकट हे करत नाहीत, भाडं घेतात. आपण आत थेट हे राजू गुंडलाचा हे आहे, गोडवान आहे आणि ते आतमध्ये जाणार आहोत. त्यांनी सगळ्यात मोठे मोठे गणपती करतात. आपण त्यांच्या संगत चर्चा करणार आहोत. या जागृत. तर आपण राजू गुंडलाच्या गोडवानमध्ये आलो आणि राजू गुंडला बरोबर चर्चा करणार आहे बरं का. त्यांचं सगळ्यात मोठे गणपती सोलापूर शहरामध्ये ते विकतात आणि वर्षभर त्यांचं काम चालू राहत आहे. सगळेच मूर्त्या दाखवणार आहे जागृत. सगळे एक एक मूर्ती आपल्या कॅमेऱ्यात टाईप करा. सगळे हिकलले हिकलले जागृत, हिकलले. हा, असंच करत करत या. सगळ्यात मोठे मोठे गणपती असतात. हा, राजू अण्णा आले बघा. जरा राजू अण्णाला बी दाखवा जागृत. जरा अण्णा तोंड फिरवा तुमचं. हे राजू गुंडला आहेत. आपण यांच्या बरोबर चर्चा करणार आहे आणि सगळीच माहिती घेणार आहे बरं का. या जागृत, इकडे बी दाखवा. सगळ्या गणपतींचं फौज आहे, त्या फौजची माहिती आपण घेणार आहे. आणि किती दिवसात हे मूर्त्या तयार होतात, कलर काम चालू दिसतंय तिकडं. मला सांगा अण्णा, ही कुठली फौज आहे? ही पंचमुखी हनुमान. हा, हे तेलंगणाचा आहे गणपती. तेलंगणाचे लोक ऑर्डर देऊन गेले, त्यासाठी त्यांच्यासाठी बनवलेले. किती लाखाची मूर्ती आहे ही? हे 1,10,000. 1,10,000ची मूर्ती आहे. मोठे कलाकार आहेत आपल्या सोलापूर शहरातले. दाखवा जागृत अजून एकदा. पुढे चला अण्णा. हे कुठला सांगा. ते शंकराची मूर्ती एक मिनिट इकडे बघा. हा, हे शंकराची मूर्ती तुळजापूर मधले ऑर्डर दिलेले. दाखवा जागृत. ते तुळजापूरची ऑर्डर आहे, शंकराची मूर्ती आहे. प्रत्येक मूर्तीची आपण माहिती घेणार आहे. चला अण्णा. हे लक्ष्मी गणपती. हा, इकडं बघा. हे तांडूरचा गणपती. तिकडं दाखवा. तांडूरचं म्हणते ते. तांडूर तांडूर हा, हैदराबाद मधला, तेलंगणा मधला. तेलंगणा. कितीची मूर्ती ती? ती मूर्ती 1.5 लाख रुपये. 1.5 लाखाची मूर्ती आहे. जागृत दाखवा इकडं. हे सगळे ऑर्डरचे आहेत अण्णा, है ना. इकडे दाखवा जागृत. सगळे कलाकार काम करायला लागलेत. पूर्ण किती फुटाची मूर्ती अण्णा? ही मूर्ती 15 फुटाची मूर्ती आहे. 15 फुटाची. 15 फूट. तुम्ही जागृत इकडे या. आपण पहिला ही लाईन घेऊ म्हण, अण्णाला संगत माहिती घेत, मग परत आपण तिकडली लाईन घेऊ म्हण. मला सांगा, किती वर्ष झालं स्टेडिंग मारता अण्णाच्या इथं? इकडे बघा. 16 वर्ष. 16 वर्ष. 16 वर्ष झालं स्टेडिंग मारते ते. अण्णा इकडे या. मला सांगा, ह्याचा शेला असेल किंवा ह्याचा धोतर असेल, ओरिजिनल धोतर बांधून, ओरिजिनल धोतर बांधून त्यांना संस्थेला देणार, मंडळाला देणार. मंडळाला देणार. हे ऑर्डर झाले का? ऑर्डर झालेले आहे. किती लाखाला दिला? हे 1,10,000 रुपये. 1,10,000 म्हणजे लाखाच्या पुढचे हिशोब आहे तिकडं. चला पुढं चला अण्णा. हे सगळे कलाकार दाखवा. सगळे आपल्या बिरादरीचे आहेत, लक्षात असू दे. बिरादरीचे आहेत. हे बी दाखवा अण्णा. इकडे या. खालून वरपासनं दाखवा. कुठली आहे मूर्ती? हे गणपती इंडीला दिलेले आहे. हा, सगळे ऑर्डर झालेत. सर्व ऑर्डर झालेले आहेत. हे बी लाखाच्या पुढचं आहे. हा, लाखाचे पुढचंच आहे. आता लाखाच्या पुढचे आहेत, लक्षात असू दे. चला या जागृत. हा, सांगा अण्णा, हे कुठले आहे? हे आंबेजोगाईचं आहे. आंबेजोगाई. आंबेजोगाई. या, आपण विचारत जाऊ म्हण. तुम्ही कॅमेरा मूर्तीकडे राहू दे तुमचा. हा अण्णा, ही कुठली मूर्ती आहे? हे मेदकचं आहे. मेदक. मेदक.
आंध्रामध्ये आंध्रमधलं मेदक आहे हे. हा, हे विठोबा मूर्ती आपल्या ते कुठलं तरी गाव आहे ते किशोरला माहिती. वयामानाने होत आहे, पण डायरीमध्ये नोंद असते बरं का. आणि त्याचा ऍडव्हान्स किती घेतलाय आणि त्याचे कामाचं गाव हे सगळंच माहित असतंय. मूर्तिकार ह्या दिवशी म्हणजे कलर काम, शेडिंग काम पूर्ण त्यांचं डोकं ह्याच्यामध्ये रमलेलं असतंय. त्यामुळं जागृत दाखवा इकडं. चला आपण आत जाऊ म्हणून असंच. हे दाखवा जागृत, ही मूर्ती दाखवा. हे नरसिंह हा, हे जे सांगा हे हे काय सरकार गणपती बिजापूरचा. दाखवा. ते जागृत सरकार गणपती आहे ते पूर्ण खालीपर्यंत घ्या. ते आपल्या कॅमेरामध्ये बसू शकत नाही बरं का. आणि एवढे मोठे मोठे गणपती केलेत राजू अण्णांनी. हे दाखवा जागृत. हा? हे गुलबर्गेचा आहे, सोनार बाजार. सोनार बाजारचा गणपती आहे हे. आणि कुठला आहे म्हणला? सोनार बाजार सोनार बाजारचा आहे. गुलबर्गा. हे बी लाखाच्या पुढचं आहे. चला अण्णा, आता इथं तर ह्याच्यापेक्षाही मोठे गणपती दिसायला लागले तिकडं. चला जागृत, या जागृत. इथं आपल्या कॅमेरामध्ये सेट होणार नाही बरं का. आपण खालीपासनं वरपर्यंत दाखवा. अण्णा हे 20 फुटाची गणपती आंबेजोगाई. हे आंबेजोगाईचं गणपती आहे, 20 फुटाचा आहे. अण्णा सांगितलेत की 20 फुटाचा गणपती आहे हे. चला, शंकर होता हे शंकराचा अवतार आहे. 18 फुटाचा गणपती आहे हे. सगळं परंच्या मारून तयार करायला लागलेत. ते बी दाखवा. या जागृत. हे हत्तीवर बसलेला बाळ गणपती आहे. ह्याला बी दाखवा. बाळ गणपतीला पूर्ण संपूर्ण दाखवा. परंच्या मारलाय सगळा आणि परंच्यावरनं पूर्ण गणपती दाखवा. हे कुठला आहे अण्णा? हे हनुमानची गणपती. जागृत पाठीमागे दाखवा. हनुमान गणपती. सगळे ऑर्डरचे आहेत का नाही? सर्व ऑर्डरचे. या अण्णा, चला आपण जाऊ मग. या दाखवा ते असंच सगळे. हे फायबरच्या मूर्तीला बी दाखवा. जागृत या. सगळे आपण अण्णाकडनं माहिती घेणार. आता हिकडले सेट झाले जागृत. आता तिकडले पलीकडे एक सेट आहे आपले, ते बी दाखवू म्हण. या अण्णा, या हळूहळू या. आता आपण अण्णा इकडे या. अण्णाच्या हाईटच्या बी वरचे गणपती केलेत. अण्णा हाईट कमी आहे आणि पण गणपती मात्र मोठे मोठे आहेत. जेवढी आपली मेहनत आहे, आपला कला आहे, आपलं आत्म्यात वतून कलाकार काम करताय बरं का. आणि त्याच्या मोबदला बी मिळाला पाहिजे असं मला वाटतंय बरं का. कलाकार आपली सगळेच तन मन धन वतून हे गणपती तयार करताय आणि 10 दिवसांनी आपण विसर्जन करतो आणि कलाकारला दुःख होत आहे. मला सांगा अण्णा, सगळं मन वतून काम करायचं आणि 10व्या दिवशी गणपती निरोप घेत आहे. आता दरवर्षी करतोय म्हणून आम्ही करतोय. आम्हाला काय असं हे वाटत नाही. एवढंच आपल्याला एवढं मोठं चांगलं काम करून आपण विसर्जन केलं असं मनात येते. एवढंच. प्लॅस्टरचे रेट वाढले. प्लास्टरचे रेट 25-30% वाढले. कलरचे 50% वाढले. कलरचे आता मूर्तीची किंमत जास्त विचारणार. गेल्या वर्षी जे भाव दिले तेच किंमत देणार, जास्त देणार नाही कस्टमर. असं आहे. गेल्या वेळेस जे किंमत दिलंय आणि तेच किंमत आपल्याला देतेत असं अण्णा म्हणतेत. खरंच महागाई वाढली आहे बरं का. महागाई वाढलेली आहे. बरोबर का नाही? मला बरोबर. महागाई वाढल्यामुळं त्रास होत आहे बरं का. आणि या जागृत आपण दाखवू पहिला मूर्त्या सगळ्या. हे दाखवा जागृत. हा, पूर्ण कडपर्यंत दाखवा. असं पूर्ण हे सगळे 15, 20, 30 फुटाचे गणपती आहेत सगळे. आपण आत न घेऊ शकत नाही. आणि हा अण्णा, तुम्ही चला, तुम्ही जागृत इथं थांबा. आम्ही ते फक्त मूर्त्याचं वर्णन विचारतो. चला अण्णा, हे कुठलं आहे सांगा गणपती? हे नळदुर्ग.
हा नळदुर्गाच आहे मूर्ती. होय हं. हे नळदुर्गचं आहे. या जागृत आज जाऊ म्हण असंच पूर्ण गणपती दाखवत या येताना. आपल्या कॅमेरामध्ये गणपती बसत नाही बरं का. आपल्याला पूर्ण वरून पासून खालनं पर्यंत शूटिंग घ्यावं लागते. चला अण्णा हे बी दाखवा जागृत. एक नमुने आहेत ते 12 फुटाचे गणपती. हा तर एक थोडं चेंज आहे फक्त. फक्त पाय पाय खाली खाली वर, वर हात ते. वर. हा इकडे या अण्णा. अण्णा इकडे या आता बाहेर जाऊ. जागृत या अण्णा. मला सांगा अण्णा आता तुम्ही कलर काम चालू केलेत. हम्म. किती दिवसाला संपणार आहे ते कलर काम? ते अजून 15 दिवसात संपणार. आणि हे सगळे रेडी कधी होणार? रेडी 15-16 दिवसात. किती कर्मचारी आहेत एकूण? आता काम करणारे 10-12 लोक आहेत. म्हणजे खरंच त्याला काम येत आहे इथं. आणि त्यांना शिकवून काम करून घ्यायलोय. कोणाला काय काम येत नाही पण त्यांना आपण शिकवायचं आणि काम करून घ्यायचं. म्हणजे सांग काम हे कर रे असं असं कर म्हणलं की खलास. हा, ते चुकलं तर आम्ही करून घेणार. हा. असं. मला सांगा अण्णा पूर्वी तुम्ही छोटे छोटे गणपती करत होता. एकदमच मोठ्यामध्ये उतरलात. काय वाटतंय तुम्हाला? ते छोटे छोटे मूर्त्या करत होतो परंतु त्याला हे नाही आपलं. माझ्याकडे मोठ्याच मूर्त्या घेऊन जातात. जर मी लहानपणापासून मोठीच करतो. आता मी काम करत आहे 50 वर्षापासून. आता माझं वय 68. उद्या माझा वाढदिवस आहे. अण्णाचा वाढदिवस आहे उद्या. 68वा. तेलुगू भाषिक आहेत आणि तेलुगू भाषिक कलाकार असतात बरं का आपले काम करून खाणारे. आणि ह्यापैकी आपले अण्णा आहेत. वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा अण्णा. मला सांगा एक कामगाराला इथं पगार किती दिली जाते? ठीक आहे त्यांच्या कामावरून ते कसं काम करताय ते बघून आम्ही काम देणार. साधारण 1000 रुपये पगार असते. 1000, 800, 500 असं काहीतरी असते. म्हणजे रोज 10-15 जणांना इथं रोजगार मिळते बरं का. आणि हे गोडवान वर्षभर चालू असतंय. देवीचं काम करता का नाही अण्णा? देवीचं काम मी करतोय. साचे साचे नाही हाताने बनवतोय. साचे नंतर हाताने बनवल्यानंतर साचा बनवतो. साच्यातून काढून द्यायचा पीओपीचा. धन्यवाद अण्णा. खूप काय चांगली माहिती दिली आहे. राजू गुंडला आहेत हे. दाखवा तिकडे. ते सगळ्यात मोठा कलाकार आहे बघा तिकडे. दाखवा. हा त्यांनी सेडिंग करताय. हे डबी घेऊन येतो वरचा. आपल्या बिरादारीच्या आहेत. आपण बी कलाकार आहे बर का सोलापूरकर. इथं भांडवल घालावं लागतं. इथं पैसे घालावं लागतं. इथं पेरावं लागतंय तवा कुठं उगवतंय असं मला वाटतंय बरं का. आपण अख्खी सगळीच गोडवांची माहिती घेतलो आणि तुम्हाला सोलापूरकरांना दाखवलो आपल्या सोलापूर शहरामध्ये ह्या राजू गुंडलाशिवाय दुसरे कोण एवढे मोठे गणपती करत नाहीत. आणि मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.